नमस्कार, मी निरंजन. सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारतर्फे काल अटक करण्यात आली. लडाखहून त्यांना अटक केली. अटक करून त्यांना पहिल्यांदा दिल्लीला आणलं. दिल्लीहून त्यांना जोधपूरला नेलेलं आहे आणि जोधपूरच्या तुरुंगामध्ये, लडाख पासून खूप दूर राजस्थानच्या तुरुंगामध्ये सोनम वांगचुक यांना ठेवलंय. सोनम वांगचुक हे काय म्हणत होते, म्हणजे आतापर्यंत सोनम वांगचुक यांनी 5 वेळेला उपोषणं केली. एकदा लडाख पासून दिल्लीपर्यंत पदयात्रा काढली, तरीही राज्यकर्ते त्यांना भेटले नाहीत. हे सगळं करण्यापाठीमागे सोनम वांगचुक यांना काय हवं होतं? सोनम वांगचुक यांना हवं होतं लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देणं आणि लडाखला 6 शेड्यूलमध्ये, संविधानाच्या 6व्या शेड्यूलमध्ये समाविष्ट करणं. आता 6वं शेड्यूल म्हणजे काय? तर मुळात संविधानातलं 6वं शेड्यूलमध्ये फक्त म्हणजे काय लडाखच पहिल्यांदा येऊ पाहताय का? तर तसं नाही. संविधानाच्या 6व्या शेड्यूलमध्ये आसाम आहे, मिझोराम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे, या 4ही राज्यांमध्ये भाजप आहे, भाजपचं सरकार आहे आणि हे अनेक दशकांपासून 6व्या शेड्यूलमध्ये आहेत. कशासाठी या राज्यांना 6व्या शेड्यूलमध्ये घेतलं? तर त्यांच्या म्हणजे त्या राज्यांमध्ये जी संस्कृती आहे त्यांची, ट्रायबल्सची, त्यांचं जे कल्चर आहे, टू प्रोटेक्ट देअर कल्चर, देअर राईट्स अँड देअर रिसोर्सेस फ्रॉम एक्सप्लॉयटेशन. हे तुम्ही 6वं शेड्यूल नुसतं गुगल करून जरी पाहिलं तरी तुम्हाला समजेल. टू प्रोटेक्ट दिस ट्रायबल एरियाज फ्रॉम द एक्सप्लॉयटेशन ऑफ देअर राईट्स, देअर कल्चर अँड देअर रिसोर्सेस. महत्वाचे विषय आहेत. म्हणजे त्यांची संस्कृती, त्यांचे हक्क आणि त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या नॅचरल रिसोर्सेसवरचा त्यांचा अधिकार, यापासून त्यांचं शोषण होऊ नये यासाठी या राज्यांना 6 शेड्यूलमध्ये घेतलं. बरं, ही मागणी सोनम वांगचुक करतायत का? तर नाही. 2019च्या भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये, ज्याला जाहीरनामा म्हणतो आपण निवडणुकीचा, 2019 सालच्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये हे वचन दिलं होतं, भाजपनी वचन दिलं होतं की लडाखचा समावेश आम्ही 6व्या शेड्यूलमध्ये करू आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ. सोनम वांगचुक फक्त सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आठवण करून देत आहेत त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी. आणि याच्या मागची काही कारणं आहेत. हे का मागणी करतायत आणि आता भाजप त्या मागून का पाठ फिरवते? पण असं आहे की आपण भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून, 2014 पासून हा महारोग भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने लावला की कुठलंही आंदोलन असो ते पहिले बदनाम करायचं. ते जणू काही या देशाच्या विरोधात आहे, देशद्रोही आहे, अशा पद्धतीचं आंदोलनाला वागणूक देऊन त्यांना बदनाम करायचं. आणि हे एका घटनेबद्दल मी म्हणत नाहीये. तुम्ही आतापर्यंतची ही सगळी आंदोलन बघा. पहिल्यांदा जेएनयू मध्ये आंदोलन झालं. त्या जेएनयू मधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत रोहित वेमुलाच्या निधनानंतर, रोहित वेमुलाचा खून झाला, त्यांनी आत्महत्या केली असं जरी म्हणत असले तरी एक प्रकारे तो व्यवस्थेने रोहित वेमुलाचा केलेला खून होता. त्यानंतर हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये, त्यानंतर जेएनयू मध्ये आंदोलन सुरू झालं. जेएनयूच्या आंदोलकांना बदनाम कसं केलं आपण सगळ्यांनी बघितलं वारंवार. त्यानंतर जामिया मिलियामध्ये आंदोलन झालं, तिथं तो गोळीबार केला, लायब्ररीमध्ये घुसून मारपीट केली जामिया मिलियाच्या. आणि बाहेर नॅरेटिव्ह काय पसरवलं गेलं की जामिया मिलियामधले जे विद्यार्थी आहेत ते मुस्लिम समाजाचे विद्यार्थी, देशाच्या विरोधातली भावना. म्हणजे बेअक्कल लोकांना हेच माहित नाही की जामिया मिलिया हे त्याचं नाव आहे, तिथं सर्वात जास्त हिंदू विद्यार्थी शिकतात आणि मारहाण झाली त्यांना, ते सुद्धा हिंदू विद्यार्थी होते. पण जामिया मिलियाच्या आंदोलनाबाबत असंही बदनाम केलं गेलं. पुण्यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूटचं आंदोलन झालं. तो सेमी पोर्नोग्राफी फिल्म करणाऱ्या एका अभिनेत्याला तिथलं एफटीआयचं डायरेक्टर बनवलं. त्याच्या विरोधामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्याही विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने बदनाम केलं गेलं, अभाविपणे त्यांच्यावरती हल्लाही करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाहीनबागचं आंदोलन झालं सीए एनआरसीच्या वेळेला, आपण सगळ्यांनी बघितलं.
त्या शाहीनबागच्या आंदोलनाला सुद्धा असंच बदनाम केलं गेलं. जॉर्ज सोरोस कडून पैसे येत आहेत वगैरे वगैरे असं सगळं बोलून पाकिस्तानकडून यांना पाठिंबा आहे, समर्थन मिळतंय. शाहीनबाग आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ते नाही झालं, बदनाम नाही होऊ शकलं. शेतकऱ्यांचं आंदोलन बदनाम केलं. 13 महिने दिल्लीच्या सीमेवरती बसलेले होते. कॅनडाहून यांना फंडिंग होतं, चीनहून यांना फंडिंग मिळतं वगैरे वगैरे, खलिस्तानी आहेत, नक्षलवादी आहेत, सगळं बोलून झालं त्या शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर मणिपूर मधलं आंदोलन आपण पाहतोय. गेले 13 महिने 2 वर्ष उलटून गेली मणिपूरच्या आंदोलनाला. मणिपूरमध्ये हत्याकांड केलं जात आहे, त्याच्याबद्दल राज्य सरकार काही करत नाही. परिस्थिती आवरत नाहीये तर आता मणिपूर मधल्या त्या सगळ्या प्रश्नाला असं डायव्हर्ट केलं जातंय की यांना म्यानमारमधून मदत मिळते, यांना चीनमधून मदत मिळते. म्हणजे इतके षंढ आपले राज्यकर्ते आहेत का? हा देशाचा पंतप्रधान जो आहे, नॉन बायोलॉजिकल प्राणी, तो गृहमंत्री असलेला तळीपार आणि स्वसंरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग हे इतके कर्तृत्व शून्य आहे की या देशातलं प्रत्येक आंदोलन हे परकीय मदतीने होत आहे आणि यांना काही थांगपत्ता नाही त्याचा. त्याच्यानंतर बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, पेपर लीक बद्दलचं आंदोलन झालं, अग्निवीरच्या विरोधातलं आंदोलन झालं, हे सगळं झालं. महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं दिल्लीमध्ये. भाजपच्या एका खासदाराकडून कसं लैंगिक शोषण होतं याच्या विरोधामध्ये. त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही लाठीमार केला, त्यांनाही पोलिसांच्या बुटाखाली तोडवण्याचा प्रकार केला, रस्त्यावरती फरफटवलं गेलं. महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकरी आत्ता हे फक्त मुख्यमंत्र्याला एवढंच विचारत होते की हेक्टरी अनुदान किती देणार, त्याच्यावरती राजकारण नका करू, अशा पद्धतीचं अत्यंत उर्मट आणि अत्यंत निर्बुद्ध असं वाक्य राज्याचा मुख्यमंत्री बोलतो. निर्बुद्ध वाक्य. तो शेतकरी त्याच्या शेतात झालेल्या नुकसानीबद्दल इतकंच विचारतोय की हेक्टरी मदत किती करणार. याला मुख्यमंत्री म्हणतो राजकारण करू नका. म्हणजे यांनी आया बहिणींचं राजकारण करावं, यांनी धर्माबद्दल राजकारण करावं, द्वेष पसरवावे, मराठा विरुद्ध ओबीसी करावं, आदिवासी विरुद्ध धनगर करावं, लाडक्या बहीण विरुद्ध लाडका भाऊ प्रकार केला, यांनी सगळं गलिच्छ प्रकारचं राजकारण करावं. फक्त नुकसान भरपाई म्हणून मदत किती करणार विचारलं तर हा निर्लज्ज मुख्यमंत्री म्हणतो की राजकारण करू नका याच्यात. आणि हे सगळं झालं. पण याच पद्धतीने सोनम वांगचुकांचं आंदोलन सुद्धा बदनाम करण्याचा प्रकार, हा जो पॅटर्न आहे मोदी शहा पॅटर्न, या मोदी शहा पॅटर्ननी हे केलं. आता हे करताना हे अटक जी त्यांना केली तर मुळामध्ये अटक करताना आरोप काय यांच्यावरती लावले की सोनम वांगचुक हे परदेशी मदतीने, परदेशातून यांना पैसा येतो आणि परदेशातून आलेल्या पैशातून हे देशभरामध्ये अशांतता पसरवतात. सोनम वांगचुक यांनी 1988 साली हे काम सुरू केलं. 1988 साली त्यांनी पहिल्यांदा स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख, स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख ही एक संस्था स्थापन केली. त्यातून विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अतिशय अभिनव इनोव्हेटिव्ह पद्धतीने कसं करता येईल याबद्दल त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल 3 इडियट्स नावाचा आमिर खानचा चित्रपट सुद्धा प्रसिद्ध झाला. त्यांनी कशा प्रकारची इनोव्हेशन्स केली, त्यांच्या इनोव्हेशन्सला जगभरातून पेटंट्स कशी मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह स्टडीज, ज्यात त्यांनी इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटीज विद्यापीठं तयार केली. इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटीज ही त्याच्यातून बनवली. शिक्षण, ऊर्जा, इंटरनेट या क्षेत्रामध्ये ते काम करत होते आणि त्यांना जगभरातून अत्यंत आदर, सन्मान आणि रिस्पेक्ट त्यांना दिला जातो. आता त्यांना काय सांगितलं की परदेशातून परकीय मदत घेतली आणि परकीय मदत घेतली म्हणून आणि देशामध्ये अशांतता पसरवतात असा आरोप करून त्यांचं FCRAचं लायसन्स हे रद्द केलं गेलं. फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे एक लायसन्स असतं ज्याच्यातून परदेशी मदत मिळू शकते. आता इतकं मोठं भयावह देशामध्ये अशांतता पसरवण्याचं काम करणारे सोनम वांगचुक यांना परदेशातून मदत मिळत होती म्हणजे किती पैसे मिळत होते त्यांना.
तुम्हाला वाटेल 50 कोटी रुपये मिळत होते, 10 कोटी मिळत होते, 1 कोटी तर मिळतच असतील. सोनम वांगचुक यांना स्वीडनहून 4,93,000 रुपये मिळाले. 4,93,000 रुपये. आणि सगळ्यात गंमत अशी आहे की FCRA च्या अंतर्गत ज्या ज्या संस्थांना परदेशातून मदत मिळते ती मदत अख्ख्या देशभरामध्ये एकच ब्रँच आहे ज्या ब्रँचमध्ये ती रक्कम जमा होऊ शकते. ती ब्रँच आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची पार्लमेंट स्ट्रीटवरची बँक. अख्ख्या देशभरामध्ये ज्यांना कोणाला परदेशी मदत मिळते ती परदेशी मदत पार्लमेंट स्ट्रीट वरच्या स्टेट बँकेच्या ब्रांचमध्येच जमा होते. त्याच्यावरती सरकार निगराणी ठेवतं, त्याचं सरकार ऑडिट करतं की काही वर्षांपूर्वी 4,93,000 रुपयाची त्यांना देणगी मिळाली. हे आजच कालपर्यंत कोणी बोलत नव्हतं. हे इतके महिन्यांपासून आंदोलन चालू आहे, इतके वर्षापासून ते काम करतायत. 1988 पासून, म्हणजे आता 36-37 वर्ष झाली. इतक्या वर्षात कोणीही याबद्दल बोललं नाही. आता मात्र तो जो गोदी मीडियाचे, त्याला काय पामेरियन मीडिया म्हणा, त्याला लष्कर ए नॉयडा म्हणा, त्यांनी आता भुंकायला सुरुवात केली. कारण मालकांनी सांगितलं ते हिज मास्टर्स व्हॉइस सारखं HMV सारखं, त्या ग्रामाफोन समोर बसलेला कुत्रा, तसा हा गोदी मीडिया काम करतो. त्यांनी लगेच त्यानुसार आलेल्या आदेशानुसार भुंकायला सुरुवात केली. सोशल मीडियावरती लो IQ बुलडोजर जे ट्रोल आहेत त्यांनी त्याच्याबद्दल बोलायला आता सुरुवात केली. आता या 4,93,000 रुपये जे आले या आरोपामध्ये, ह्याच्यात हे कशासाठी आले होते? त्यांना आलेली मदत स्वीडनहून आलेली ही मायग्रेशन, क्लायमेट चेंज आणि फूड सॉव्हरेनिटी. मायग्रेशन, क्लायमेट चेंज, पर्यावरणात होणारे बदल. मायग्रेशन म्हणजे विस्थापन, लद्दाखमधून जे विस्थापन बाहेर होत आहे ते रोखण्यासाठी, क्लायमेट चेंजसाठी काम करण्यासाठी, आणि फूड सॉव्हरेनिटी की अन्नाच्या बाबतीमध्ये स्वयंप्रभुता, म्हणजे आत्मनिर्भर, सेल्फ रिलायंट, हे त्याचे आणखीन सोपे शब्द. तर सॉव्हरेनिटी या शब्दाचा वापर करून यांनी असं म्हटलं की हे देशाच्या विरोधात काम करतायत, देशद्रोही आहेत. आता अन्न सुरक्षा किंवा अन्नाच्या बाबतीमधली आत्मनिर्भरता म्हणजे त्या परिसरामध्ये लागणारं अन्न हे त्याच परिसरामध्ये पिकलं जावं. आणि त्यात त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह प्रयोग केले. त्यांनी तो एक काय आईस स्तूप म्हणा त्याला किंवा पिलर म्हणा, तसा एक तयार केला की हिवाळ्यामध्ये तो बर्फाचा एक स्तूप तयार होईल आणि त्याच्यामध्ये पाणी साठवलं जाईल आणि ते पाणी उन्हाळ्याच्या वेळेला शेतकऱ्यांना थेट पाईपमधून त्यांच्या शेतापर्यंत मिळेल. यातून तिथली शेती होईल. तर हे त्यांचं काम होतं. याच्या विरोधामध्ये यांनी असा आरोप केला. आणखीन एक आरोप काय केला की FCRAच्या अकाउंटमध्ये कॅश डिपॉझिट करता येणार नाही. यांनी एकदा 3.5 लाख रुपये जमा केले. खात्यातच जमा केले ना, खिशात घेऊन 3.5 लाख रुपये फिरले नाहीत ते. जवळ 3.5 लाख रुपये बाळगले असते तर तो समजा कदाचित गुन्हा झाला असता. या मंत्र्यांच्या घरांमध्ये किती हजार कोटीची कॅश असते. सोनम वांगचुकनी त्यांच्याकडे आलेली 3.5 लाख रुपयाची कॅश ही त्या FCRA अकाउंटमध्ये जमा केली. का? कारण या FCRA अकाउंटमध्ये त्यांना जी मदत मिळाली त्या मदतीमधून त्यांनी एक बस विकत घेतली होती. ती आणि काही वर्ष वापरल्यानंतर ती बस जुनी झाली, खराब झाली असेल, जे काय असेल, ती बस त्यांनी विकली. त्या विकलेल्या बसची जी रक्कम त्यांना रोख मिळाली ती रोख रक्कम त्यांनी पुन्हा त्याच FCRA अकाउंटमध्ये जमा केली. नियमानुसार हाच नियम आहे FCRAचा की FCRAच्या अंतर्गत मिळालेल्या देणगीमधून जर तुम्ही काही वस्तू विकत घेतली आणि नंतर ती विकली तर त्या विकलेल्या रकमेला तुम्हाला बँकेतच जमा करावं लागतं त्याच FCRA अकाउंटला. तसं सोनम वांगचुक यांनी केलं, पण अशी कारणं सांगत त्यांचं FCRAची मान्यता रद्द केली. आता कोर्टात त्यांना न्याय मिळेल 100%, त्यात काही फरक पडणार नाही. आणि ही जी पार्लमेंट स्ट्रीटची बँक आहे स्टेट बँकेची, ही तर आता भारतभर सगळ्यांना माहीत झालेली आहे. ही माहिती कोणी करून दिली? भारतीय जनता पक्षाने माहिती करून दिली. कारण याच ब्रँच मार्फत भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रोल बॉन्डच्या नावाखालती हजारो कोटी रुपयाची गैरसंविधानिक खंडणी गोळा केली.
भाजपने, याच निर्लज्ज नंगट लोकांनी वेगवेगळ्या एजन्सीजची धमकी देऊन उद्योगपतींकडून हजारो शेकडो कोटी रुपयाच्या देणग्या गोळा केल्या, याच पार्लमेंट स्ट्रीटच्या बँकेत. आता हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक त्यांच्यावरती आरोप केला, आणि तो काय, बालमजुरीचा. म्हणजे सोनम वांगचुक यांनी त्यांच्या परिसरात लद्दाखमध्ये एक हॉस्पिटल बांधलं. सोनम वांगचुक यांच्या संस्थेने ते हॉस्पिटल बांधलं. त्या हॉस्पिटलचा ठेका त्यांनी एका ठेकेदाराला दिला होता, बांधण्यासाठीचा. बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट जसं आपण देतो कोणाला तरी, तसं ते बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी कोणाला तरी दिलं होतं. ते काही स्वतः हे काम करू शकत नाहीत, त्यांनी कोणाला तरी त्याचं कंत्राट दिलं. त्या कंत्राटदारांनी त्याच्या कामावरती 8 वर्षापूर्वी एक 17.5 वर्षाचा मुलगा काम करत होता, असं आत्ता 8 वर्षानंतर सोनम वांगचुक यांच्यावरती आरोप ठेवला बालमजुरीचा. आणि याच्यामुळे बघा देशाला केवढा धोका, आणि हा माणूस किती धोकादायक आहे. 17.5 वर्षाच्या मुलाला काम देतो. हे असले फालतू आरोप यांच्यावरती केले. आता लद्दाख महत्वाचं काय, हे सगळं पंजाबच्या बाबतीत तुम्ही केलं, सिखांच्या आंदोलनाबाबत केलं, मणिपूरकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, या सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असल्या तरी लद्दाखचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. कारण लद्दाख भारताचे शत्रू समजल्या जाणाऱ्या किंवा असणाऱ्या चीन आणि पाकिस्तान या दोघांशी कनेक्टेड आहे. लद्दाखची कारगिलची बाजू ही पाकिस्तानला लागून आहे, आणि लद्दाखची दुसरी बाजू गलवान ही चीनला लागून आहे. आणि हे लद्दाख जर अशांत केलं या नरेंद्र मोदींनी, या तडीपारने, तर याचे काय परिणाम होतील याची आपण कल्पना करू शकतो. हे सगळं झालं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग की आता हे जी 6व्या शेड्यूलची मागणी पहिल्यांदा भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचन म्हणून कबूल केली होती, आणि ते वचन पूर्ण करा एवढीच मागणी सोनम वांगचुक करतायत. तर याला अडचण काय होते, म्हणजे हा नॉन बायोलॉजिकल प्राणी इतका वैतागला का बरं आहे सोनम वांगचुक? तर पहिल्यांदा सोनम वांगचुकनी लद्दाखमध्ये चीननी किती जमीन हस्तगत केलेली आहे हे दाखवून दिलं. कॅमेरे नेऊन दाखवलं की चीननी लद्दाखमधली किती जमीन ताब्यात घेऊन टाकलेली आहे, आणि दाखवून देऊन सांगितलं की या देशाचा राजा नागडा आहे. राजा नागडा आहे हे सोनम वांगचुकनी दाखवलं, चीननी लद्दाखमधली किती जमीन ताब्यात घेतलीये हे सांगून. दुसरी गोष्ट, या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा जो मित्र आहे, जो आता जगप्रसिद्ध झालेला आहे, गौतम अदानी, त्या गौतम अदानीला लद्दाखमध्ये सोलर पॉवर प्लांट्स उभारायचे आहेत. कारण लद्दाखमध्ये 12 महिन्यातले 10 महिने, वर्षातले 10 महिने पूर्ण वेळ स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. स्वच्छ सूर्यप्रकाश, कुठलंही प्रदूषण नाही, ढग नाहीत, काय नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश सलग 10 महिने तिथे उपलब्ध असतो. म्हणून गौतम अदानीला लद्दाखमध्ये हे सोलर प्लांट्स उभारायचे आहेत. ते कुठे उभारायचे आहेत? जिथे लद्दाख मधली लोक त्यांच्या असलेल्या मेंढ्या चरायला नेतात. आणि हे खूप महत्वाचं आहे अनेक अर्थांनी. कारगिलमध्ये पाकिस्ताननी घुसखोरी केलेली आहे हे तिथल्या मेंढ्या चरायला नेणाऱ्या बकरवाल समाजाच्या लोकांनी माहिती दिली, इन्फॉर्मेशन, की पाकिस्तानचे सैनिक काश्मीरमध्ये, कारगिलमध्ये पोहोचलेले आहेत. आणि म्हणून भारताला कळलं की हिवाळ्याच्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तानने अशा पद्धतीची घुसखोरी केलेली आहे. आता इथं त्याच बकरवाल समाजाच्या मेंढ्या पाळणाऱ्या ज्या मेंढ्यांची लोकर नंतर जगामध्ये अत्यंत मौल्यवान समजल्या जाणाऱ्या पश्मिना शालीसाठी वापरली जाते, त्याच जमिनींवरती गौतम अदानीला सोलर पॅनल्स उभारायचे. त्याच्यावरती सोनम वांगचुकचं असं म्हणणं आहे की ही सोलर पॅनल्स जर तुम्ही तिथे लावली तर या संपूर्ण परिसरामधलं टेम्परेचर वाढेल, तापमानामध्ये प्रचंड मोठी वाढ होईल. ज्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम हा हिमनगांचं बर्फ वितळण्यामध्ये होईल, आणि तो बर्फ जर लवकर वितळून यायला लागला या सोलर पॅनल्समुळे, तर संपूर्ण उत्तर भारतावरती त्याचा परिणाम होईल. संपूर्ण उत्तर भारतावरती.
आणि इतकं मोठं नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती इतकी मोठी येईल की त्याला देश सामोरा जाऊ शकणार नाही. पण देश खड्ड्यात गेला तरी चालेल, मित्राचा फायदा झाला पाहिजे, असं आपल्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचं म्हणणं आहे. कारण नॉन बायोलॉजिकलचा अर्थच अमानवी असा आहे. त्याला काही या देशातल्या माणसांची काही घेणं देणं नाही. तो स्वतःच त्याच्या थोबाडाने कबूल करतो की मी नॉन बायोलॉजिकल आहे. त्यामुळे अमानवी असलेल्या शक्तींना या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या संघर्ष, दुःख, हाल, अपेष्टा याचं काही घेणं देणं नसतं. आणि तो हेच करू पाहतोय. आणि म्हणून सोनम वांगचुक हा देशद्रोही ठरवला जातोय. आणि म्हणून सोनम वांगचुकांना अशा पद्धतीने देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये असल्या प्रकारचे घाणेरडे फालतू आरोप करून त्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र भाजपने केलेलं आहे. आता देशाने ठरवायचं आहे की देशाच्या हिताची बाजू सोनम वांगचुक मांडत होते का या देशाचा तडीपार गृहमंत्री, का या देशाचा स्वसंरक्षण मंत्री, का या देशाचा पंतप्रधान, कोण देशाच्या हिताची बाजू मांडत आहे हे या देशातल्या लोकांनी ठरवायचं आहे. आणि म्हणून हा जो नॅचरल रिसोर्स लडाख मधला आहे, जो अदानीला द्यायचा आहे, पण 6 शेड्यूल मध्ये जर का आणलं तर तिथल्या नॅचरल रिसोर्सेसवरती तिथल्याच लोकांचा अधिकार होईल आणि मग ते नाकारतील गौतम अदानीला. म्हणून 6वं शेड्यूल कबूल करून सुद्धा भाजपला आता पाळायचं नाहीये. देशद्रोही खरं कोण हे तुम्ही ओळखा आणि तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. तिथं आल्यास व्हिडिओवरती हाईपचं बटन सुद्धा नक्की दाबा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.